राज्यात 10वीचा निकाल 94.10%. यंदाही राज्यात मुलींची बाजी. मुलींचा निकाल 96.14%. पुण्यातल्या न्यू इंग्लिश शाळेतल्या रावी नामजोशी या विद्यार्थिनीला 10वीमध्ये 100% गुण. विद्यार्थिनीला उचलून घेऊन विद्यार्थ्यांचा जल्लोष. सीबीएसई बोर्डाचा 10वीचा निकाल जाहीर. मुली 95% तर मुलं 92.63% उत्तीर्ण. सीबीएसईकडनं 12वीचा निकाल जाहीर. यंदा 88.39% निकाल लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत 0.41% जास्त विद्यार्थी उत्तीर्ण. एसटी चालक, वाहक आणि अभियंता पदासाठी लवकरच भरती करण्याच्या प्रक्रियेला महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी. शिवशाही बसचं रूपांतर हिरकणी बसमध्ये केलं जाणार. राज्य परिवहन महामंडळाच्या सदस्यांच्या बैठकीत निर्णय. पहिल्या टप्प्यामध्ये 7 शिवशाही बसच्या रचनेमध्ये बदल केला जाईल. राज्यभरातल्या 34,500 वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं वेतन थकलं. जानेवारीपासून वेतन मिळालं नसल्यामुळे कर्मचारी आर्थिक संकटात. संतप्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून उद्यापासून उपोषणाचा इशारा. राज्यभरातल्या तब्बल 41,199 ग्राहकांनी नवीन वीज जोडणी मिळाली नाही म्हणून महावितरणकडे अर्ज. पैसेही भरले मात्र वीज जोडणी अद्याप नाही. त्यामुळे ग्राहकांकडून महावितरणच्या कारभाराबद्दल नाराजी. ऑनलाईन मालमत्ता कर भरण्यासाठी केवायसी पूर्ण करा. विविध सोयी सुविधांचा ऑनलाईन पद्धतीने लाभ घेण्याचा मुंबई महापालिकेचं आवाहन. मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये अवकाळी पावसाच्या सरी. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, विलेपार्ले, सांताक्रूज परिसरामध्ये पाऊस. उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा. ठाण्याच्या शहापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसाने लग्नात वऱ्हाड्यांची चांगलीच तारांबळ. वऱ्हाड्यांनी आणि स्थानिकांनी मंडपाचे बांबू हाताने पकडून ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल. ठाण्यातल्या खारेगावमध्ये पार्क केलेल्या 4चाकी वाहनावरती झाड कोसळलं. दुर्घटनेमध्ये गाडीचं मोठं नुकसान आणि सुदैवाने कोणालाही दुखापत नाही. मुंबईच्या साकीनाका परिसरामध्ये मनसेनं नाल्यामध्ये उतरून फुटबॉल फेकाफेकी करत आंदोलन केलं. अवकाळी पावसामुळे मुंबईच्या नाले सफाईची पोलखोल. मुंबई विद्यापीठाचा अमेरिकेतल्या सेंट लुईस विद्यापीठाबरोबर करार. MS इन केमिकल सायन्समध्ये सहपदवीसाठी मुंबई विद्यापीठाचा पुढाकार. या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना सहपदवीचं शिक्षण घेता येईल. मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी आजपासून प्रवेश प्रक्रिया. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन संकेतस्थळावरती जाऊन प्रवेशासाठी नोंदणी करायला लागेल. घाटकोपरमधल्या होर्डिंग दुर्घटनेला 1 वर्ष पूर्ण. तपासणी वर्षभरानंतरही सुरूच. होर्डिंगबाबतच्या निर्णयांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याचं आजही चित्र. मुंबईतल्या CSMT स्थानकावरती प्लॅटफॉर्म साफ करणारी मशीन्स रेल्वे ट्रॅकवरती कोसळली. मोटरमनने प्रसंगावधान राखत जागीच लोकल थांबवल्यामुळे अपघात टळला. या क्लिनिंग मशीनमध्ये अनेक मोठ्या ज्वलनशील बॅटरीजही होत्या. पश्चिम रेल्वेची एप्रिल महिन्यामध्ये तब्बल 3,10,000 फुकट्या प्रवाशांवरती कारवाई. यातून 21,89,00,000 रुपयांच्या दंडाची वसुली. यात उपनगरीय गाड्यांमधील 1,00,000 प्रवाशांवरती कारवाई. शहापूरच्या कसारा बायपास घराला अचानक आगीत 3.5 वर्षे चिमुकल्याचा मृत्यू. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये ज्योतिबा मंदिरात उद्यापासून ड्रेस कोड लागू होईल. पारंपरिक कपडे घालून मंदिरात येण्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडनं केलं जाणार आवाहन. पुणे शहरालाही अवकाळीचा तडाखा. सकाळी पुणे शहरामध्ये मुसळधार पावसाच्या सरी. त्यामुळे पुणेकरांची तारांबळ. सोलापुरामध्ये शेतीच्या पाण्यासाठी सीना नदीकाठी शेतकऱ्यांसह माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचं ठिय्या आंदोलन. शेती पिकांना, जनावरांना तसंच पिण्यासाठी पाणी नदीत सोडावं अशी मागणी. सोलापुरामध्ये वाढलेल्या उन्हात पाण्याच्या शोधात निघालेल्या काळविटांचा व्हिडिओ समोर. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणीच्या वनपरिक्षेत्रामध्ये काळविटांचा एक गट कॅमेऱ्यात कैद. साताऱ्याच्या कराड शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये आग. शॉर्ट सर्किटने फटाक्याच्या दुकानाला आग लागली आणि आगीमध्ये 1 जण जखमी. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर. 15 आणि 16 मेला नाशिकमधल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार.
साई भक्तांसाठी शिर्डी संस्थानची नवी पॉलिसी. आता 10,000 आणि त्यापेक्षा अधिक डोनेशन देणाऱ्या भक्ताला आरतीचा मोफत पास देण्यासह दानशूर भक्तांसाठी इतरही अनेक योजना. साईबाबा संस्थानकडे 514 किलो सोनं, यातलं निम्म सोनं रोजच्या वापरातलं तर उर्वरित सोन्यापैकी 155 किलो सोनं वितळून सोन्याची नाणी बनवण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयामध्ये याचिका दाखल. शिर्डी संस्थानची माहिती. नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे अंगावरती झाड कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू. सातपूर परिसरातली घटना. दुचाकीवरून कामाला जात असताना अंगावरती झाड कोसळल्याची घटना. नाशिकच्या वडाळा नाका परिसरात सिटी लिंकची बस 2-3 गाड्यांना जोरदार धडक. चालकाला फिट आल्यामुळे बसवरचं नियंत्रण सुटून अपघात झाला आणि एका दुचाकीसह 2 चारचाकी गाड्यांचंही नुकसान झालं. कराड समर्थक असलेल्या आणखीन एका गँगवरती बीड पोलिसांची कारवाई. आधी सुदर्शन घुले कराड गँगवर, त्यानंतर बीडमधल्या सनी आठवले गँगवर आणि आता परळीतल्या रघुनाथ फड गँगवरती मकोक्का अंतर्गत कारवाई. बीडमध्ये झालेल्या पावसामुळे नगर परिषदेची पोलखोल. मॉन्सूनपूर्व कामं न झाल्यामुळे नाल्यातील पाणी रस्त्यावरती. नगरपालिकेने पावसाळ्यापूर्वीची कामं लवकरात लवकर करून घ्यावी, नागरिकांची मागणी. अवकाळी पावसामुळे बीड अहिल्यानगर महामार्गावरील पोलीस पेट्रोल पंपाचं छत कोसळलं. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर, ज्यात काही सेकंदांमध्ये पेट्रोल पंपाचं छत कोसळताना दिसतंय. आरोग्य विभागात काम करणारे लाडके भाऊ 7 महिन्यांपासून पगाराच्या प्रतीक्षेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार अजूनही न झाल्याची माहिती. समृद्धी महामार्गावर वैजापूर तालुक्याच्या हद्दीमध्ये भीषण अपघात. अपघातात एका महिलेचा मृत्यू, 5 जण जखमी. जखमींमध्ये एका 6 महिन्याच्या मुलीसह 3 चिमुकल्यांचाही समावेश. बीडच्या आष्टी तालुक्यातील हजरत मौलाली बाबांच्या यात्रेला प्रारंभ. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यात्रेत सहभागी. धस यांच्याकडनं मौलाली बाबा यांना मानाची चादरही अर्पण. शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं 1 दिवसीय उपोषण. शेतकऱ्यांची कर्जमाफी तसंच शेतमालाला भाव नसल्यामुळे तुपकर वाढदिवस इव्हेंट म्हणून साजरा न करता उपोषणाला बसले. वाशिम शहरामध्ये काल 2 समुदायांमध्ये राडा. फेरीवाल्यासोबत झालेल्या किरकोळ वादातनं 2 समुदायांमध्ये राडा. 100 ते 150 जणांनी काठ्या आणि तलवारींनी गाड्यांची तोडफोड केली. शहरामध्ये तणावपूर्ण शांतता. वाशिम शहरात 2 गटामध्ये झालेल्या राड्याप्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक. 3 विविध कलमांनुसार या आरोपींवरती गुन्हा दाखल. सध्या परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता, पोलिसांची माहिती. गोंदियाच्या कारंजामध्ये जुन्या वैमनस्यातनं भरदिवसा एकाची तलवारीने हत्या केल्याचं प्रकरण. पोलिसांकडून 3घांना अटक. हत्येचा गुन्हा दाखल. विदर्भाला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. 14 आणि 15 मेला विदर्भात गडचिरोली, यवतमाळ, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा. यवतमाळच्या आर्णी तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे खरीपाच्या कामाला वेग येणार, मात्र भुईमूग पिकाला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता. चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातल्या मेंढामाल इथल्या 3 महिलांचे बळी घेणारी वाघीण अखेर जेरबंद. तर महादवाडी आणि भादुरणा परिसरातल्या 2 हल्लेखोर वाघांना जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू. भंडारा निलज महामार्गावरती वाही जलाशयाजवळ वाघाचं दर्शन. वाहनांच्या वर्दळीच्या ठिकाणी वाघाचं दर्शन. प्रवाशांनी गाड्या थांबवून फोटो काढले. बुद्ध पौर्णिमेनिमित्ताने काल प्राण्यांची गणना करण्यात आली. ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये मचाण सेन्सससाठी 176 मचाणी तयार करण्यात आले होते. यावेळी पर्यटकांना वाघ, बिबट्या, अस्वल सुद्धा पाहायला मिळालं. बुलढाण्याच्या नांदुरा शहराजवळ भीषण अपघात. कार आणि ट्रकची धडक होऊन अपघात. घटनेत 3 जणांचा मृत्यू आणि 4 जण जखमी. कोकणातल्या हापूस आंब्याची परदेशवारी. 1 एप्रिलपासून परदेशात 1898 टन आंबा निर्यात. एकट्या अमेरिकेमध्ये 1120 टन म्हणजे 69% आंबा निर्यात झाल्याची माहिती. रायगडमधील शिक्षण व्यवस्थेची सुरक्षा अजूनही वाऱ्यावर. जिल्ह्यातील 2476 शाळा 12 कोटी रुपयांच्या निधीच्या प्रतीक्षेत. रत्नागिरीच्या मंडणगडमधल्या पालगड गावाजवळ जलजीवन मिशन योजनेची पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाणी वाया. पाईप निकृष्ट असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. कारवाईची मागणी केली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हुमरवाडामध्ये कार आणि दुचाकीचा अपघात. 11 जण जखमी झाले असून 2 युवक आणि युवतींचा मृत्यू.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.